नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी सूर्यकांत शेवाळे ॲच्युअर मेडिकल काउन्सिलिंग सेंटरमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करीत आहे। आपलं ॲच्युअर मेडिकल काउन्सिलिंग सेंटर हे त्या ठिकाणी पुणे आणि छत्रपती संभाजीनगर या दोन शहरांमध्ये कार्यरत आहे। जेही विद्यार्थी या शहराच्या लगतच्या भागामध्ये राहत असेल अशा विद्यार्थ्यांनी ऑफिसला त्या ठिकाणी आवर्जून व्हिजिट द्यायची आहे। विद्यार्थी मित्रांनो, नुकतेच काल रात्री उशिरा त्या ठिकाणी सीईटी सेलने एक नोटीस जारी केलेली होती, नोटीस नंबर 5। ही नोटीस ज्यावेळेस विद्यार्थी आणि पालकांनी बघितली, त्याचप्रमाणे आम्ही बघितली, त्यावेळेस एक प्रकारचा धक्काच त्या ठिकाणी विद्यार्थी आणि पालकांना बसलेला आपण बघितला आहे। विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील 2 महाविद्यालयांची त्या ठिकाणी जी काही फीस मध्ये कन्सेशन आहे किंवा जी स्कॉलरशिप आहे ती स्कॉलरशिप बंद झालेली आहे। महाराष्ट्रामधील हे कोणते 2 महाविद्यालय आहे, कोणत्या कोर्ससाठीचे आहे, ज्या महाविद्यालयामध्ये सर्व कॅटेगरीसाठी ओपन कॅटेगरीची फीस लागू झालेली आहे, कसल्याही प्रकारची स्कॉलरशिप या 2 महाविद्यालयामध्ये येणार नाहीये। ह्या महाविद्यालयाची ओपन कॅटेगरीची फीस किती आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळं जेही विद्यार्थी एमबीबीएस साठी आणि बीएमएस साठी प्रयत्नशील असेल ऍडमिशन घेण्यासाठी, अशा विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। त्याचप्रमाणे या कॉलेजचं जे काही फी स्ट्रक्चर आहे हे आपण त्या ठिकाणी आपल्या फ्री व्हॉट्सअप ग्रुप असेल, पेड व्हॉट्सअप ग्रुप असेल, सर्व ग्रुपवर टाकणार आहोत। त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी ज्यांनी ॲच्युअर काउन्सिलिंगचा ग्रुप जॉईन केलेला नसेल अशा विद्यार्थ्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये जाऊन त्या ठिकाणी लिंकद्वारे ॲच्युअर मेडिकल काउन्सिलिंगचा ग्रुप त्या ठिकाणी जॉईन करायचा आहे, जेणेकरून त्यांना देखील या 2 महाविद्यालयांची ओपन कॅटेगरीची फीस किती आहे, हॉस्टेल फीस किती आहे, मेस फी किती आहे, डिपॉझिट किती आहे, ही संपूर्ण माहिती तुम्हाला देखील माहीत होईल। त्यामुळं आवर्जून त्या ठिकाणी ग्रुप जॉईन करायचा आहे। तर व्हिडिओला आपण या ठिकाणी सुरुवात करूया। विद्यार्थी मित्रांनो, नोटीस नंबर 5 त्या ठिकाणी सीईटी सेलने जाहीर केलेली होती आणि त्या नोटीसमध्ये 2 कॉलेजची नावं दिलेली होती। पहिलं कॉलेज आहे एमबीबीएस कॉलेज। आता या एमबीबीएस कॉलेजचं नाव काय आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तर PIMS सांगली, प्रकाश इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स सांगली हे एक एमबीबीएसचं महाराष्ट्रातील सेमी गव्हर्नमेंट कॉलेज होतं। या कॉलेजच्या अनुषंगानं ही एक नोटीस होती। आता या कॉलेजमध्ये देखील कोणत्याही कॅटेगरीचा विद्यार्थी असेल त्याला जर हे कॉलेज 2026 नंतर भेटलं तर अशा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी ओपन कॅटेगरीची फीस पे करावी लागणार आहे। स्कॉलरशिप या कॉलेजची त्या ठिकाणी बंद झालेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, 2025 मध्ये या कॉलेजचा फी स्ट्रक्चर किती होतं ओपन कॅटेगरीसाठी हे जर आपण बघितलं तर ट्युशन फी प्लस डेव्हलपमेंट फी या कॉलेजची त्या ठिकाणी होती 8,51,000 प्रतिवर्ष ओपन कॅटेगरीसाठी, 8,51,000। आता याच्यानंतर कोणत्याही विद्यार्थ्याला जर हे कॉलेज भेटलं तर सर्व विद्यार्थ्यांना 8,51,000 प्रतिवर्ष त्या ठिकाणी फी भरावी लागेल, ट्युशन फी प्लस डेव्हलपमेंट फी। आता बरेच विद्यार्थी म्हणतील सर हॉस्टेल फीस किती, मेस फीस किती, हे जर तुम्हाला सांगायचं झालं तर हॉस्टेल आणि मेस फी या ठिकाणी तुम्ही बघू शकता 2,75,000 प्रतिवर्ष अशी त्या ठिकाणी फीस आहे। ओके, आता हा जो काही फी स्ट्रक्चरचा डाटा आहे हा आपण त्या ठिकाणी कॉलेजच्या ऑफिशियल वेबसाईटवरून डाउनलोड केलेला आहे। ओके, आणि तो जो काही पीडीएफ आहे हा त्या ठिकाणी फ्री ग्रुपवर टाकण्यात येणार आहे, पेड ग्रुपवर देखील टाकण्यात येणार आहे। त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी तो ग्रुप त्या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्स मधून किंवा कमेंट बॉक्स मधून त्या ठिकाणी जॉईन करायचा आहे। त्याच्यानंतर आता या कॉलेजचं डिपॉझिट किती। ओके, आता विद्यार्थ्यांनी पालकांनी त्या ठिकाणी ऐकलेलं असेल एमबीबीएस कॉलेज म्हणलं तर हाय डिपॉझिट त्या ठिकाणी तुम्ही ऐकलेलं असेल। ओके, आता या कॉलेजचं कॉलेज डिपॉझिट प्लस मेस डिपॉझिट प्लस हॉस्टेल डिपॉझिट सर्वांची जर आपण बेरीज केली तर 3,75,000 एवढं त्या ठिकाणी डिपॉझिट या कॉलेजचं आढळून आलेलं आहे। तर ज्याही विद्यार्थ्यांना हे कॉलेज भेटेल अशा विद्यार्थ्यांना 3,75,000 वन टाइम फीस ही त्या ठिकाणी भरावी लागेल। ओके, तर हे डिपॉझिट प्रतिवर्ष आहे का, तर विद्यार्थी मित्रांनो फक्त ऍडमिशन वेळी पहिल्याच वर्षी त्या ठिकाणी तुम्हाला हे डिपॉझिट लागणार आहे। तुमचा कोर्स कंप्लीट झाल्यानंतर हे सर्व डिपॉझिट 3,75,000 ते तुम्हाला त्या ठिकाणी रिटर्न भेटत असतं। ओके, त्याच्यानंतर आता दुसरं कॉलेज जे आहे हे बीएमएस कोर्स साठीचं कॉलेज आहे आणि या बीएमएस कोर्स साठीच्या कॉलेजमध्ये देखील त्या ठिकाणी स्कॉलरशिप बंद झालेली आहे। सर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना ओपन कॅटेगरीची फी भरणं त्या ठिकाणी कंपल्सरी असणार आहे। आता या कॉलेजचं फी स्ट्रक्चर आपण बघितलं तर ट्युशन फी प्लस डेव्हलपमेंट फी 2,53,000
2,53,000 ही या कॉलेजचं फीस आहे। हा सुद्धा डाटा आपण या आयुर्वेद कॉलेजच्या ऑफिशियल वेबसाईटवरून त्या ठिकाणी घेतलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, ज्याही विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी राजाराम बापू आयुर्वेद कॉलेज सांगली हे कॉलेज भेटेल, कोणतीही कॅटेगरी असू द्या, 2,53,000 वर्षाला फीस भरावी लागेल। ओके, कसल्याही प्रकारची स्कॉलरशिप आता या कॉलेजमध्ये भेटणार नाही। तर प्रकाश इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स सांगली आणि त्याच्यानंतर दुसरं कॉलेज म्हणजे राजाराम बापू आयुर्वेद कॉलेज सांगली, या दोन कॉलेजमध्ये त्या ठिकाणी स्कॉलरशिप बंद झालेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, त्या ठिकाणी तुम्ही काळजीपूर्वक चॉईस फिलिंग करायची आहे, कारण जर तुमच्याकडून हे कॉलेज टाकण्यात गेले आणि एवढी हाय अमाऊंट तुमच्याकडून पे करणं झाली नाही तर तुमचं ऍडमिशन त्या ठिकाणी कॅन्सल होण्याची भीती त्या ठिकाणी आहे। आणि जर तुम्हाला अशा राऊंडमध्ये हे कॉलेज भेटले की ज्या राऊंडमध्ये ऍडमिशन घेणं कंपल्सरी आहे, जर ऍडमिशन घेतलं नाही तर तुम्हाला त्या ठिकाणी रिपीट करावी लागेल, वर्ष वाया जाईल। आणि जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर एवढी हाय अमाऊंट त्या ठिकाणी पे करावी लागेल। तुमची कॅपॅसिटी आहे का, आर्थिक भार तुमच्यावर पडायला नको, त्यामुळे फी स्ट्रक्चर त्या ठिकाणी तुम्ही चेक करणं गरजेचं आहे। चॉईस फिलिंग सुद्धा त्या ठिकाणी काळजीपूर्वक चॉईस फिलिंग देखील त्या ठिकाणी काळजीपूर्वक करणं गरजेचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये त्या ठिकाणी नक्की आवडला म्हणून असं सांगा आणि इतर तुमच्या मित्रांना देखील शेअर करा, जेणेकरून त्यांचा देखील त्या ठिकाणी लॉस होणार नाही, वर्ष वाया जाणार नाही। जर हे कॉलेज भेटलं तर त्या ठिकाणी एवढा हाय अमाऊंटची फीस पे करण्यामध्ये त्यांना त्या ठिकाणी आर्थिक समस्यांना सामना त्या ठिकाणी करावा लागणार नाही। त्यामुळे त्यांना देखील हा व्हिडिओ शेअर करा। या ठिकाणी आपण थांबूया। धन्यवाद।